नमस्कार मंडळी, मी अनिता आणि त्या लाईफस्टाईलमध्ये स्वागत आहे तुमचं. आज आमच्याकडे आल्या होत्या बाळूमामाच्या मेंढ्या. आम्ही जे मकवान लावलेलं आहे ना, त्याच्यामध्ये या बाळूमामाच्या मेंढ्या आम्ही सोडलेल्या आहेत हे मकवान खाण्यासाठी. आता हे मकवान जास्त मोठंही नाही आणि छोटंही नाही, अगदी मीडियम आहे आणि ते मेंढ्यांसाठी बेहतर आहे. त्यामुळे आम्ही ह्या मेंढ्या बोलवून घेतल्या आहेत. आई गेल्या होत्या आरतीला, 2 दिवस झाले गेले, हे बोलवत होते त्यांना. आज आलेल्या आहेत मेंढ्या. व्हिडिओ पूर्ण पहा तुम्ही, खूप छान असेल. श्री संत सद्गुरू बाळूमामा देवालय आत्मापूर पालखी नंबर 15. या पालखीचे कारभारी रॉयल कारभारी राहुल दादा वाघमोडे. आणि ज्या इथं आम्ही शेतकरी इथं चारायला मामा, तुम्ही काय काय चारा दिलं? मकान दिलं, 5-6 मोठं मकान होतं, गवत होतं, झाडपाला. तुम्हाला कसं वाटतं बाळूमामाची मेंढी मावळीत आल्यामुळं? बाळूमामाची मेंढी आल्यामुळे प्रसन्न वाटतंय, छान वाटतंय. माझी इच्छा आहे की बाळूमामाने ह्या शेतकऱ्याला भरभराट भरपूर द्यावं, ही माझी देवाची प्रार्थना. बोला बोला बाळूमाच्या नावानं. जय बाळूमामा. जय बाळूमामा. जय मामा. विचारा, आम्ही तुम्हाला सांगतो काय करायचं. बर, हा, तुमचे बाळूमामाचे अनुभव सांगा. म्हणजे तुम्ही रोज कुठून कुठून वेगवेगळे आलाय ना, तुम्ही कुठून कुठून आलाय? सांगोला. हा, आणखी देवाची मला एवढी आवड आहे. हा मी ज्या दिवशी शेवेला तो माड काय नव्हतं, हा, तर आज आमची ह्या देवामुळे सोनचारी 2 दुकान आहेत आमच्या. होय का? आणि एवढं जेवण दिले, भरपूर दिले, काहीच वाटतं. हा, वर आणखी हा देव देणारा देव आहे, घेणारा देव नाही बाळूमामा. हा, बोला बोला बाळूमाच्या नावाने. सांग भलं, बोला बोला बाळूमा शेळ्यामेंढ्याच्या नावाने. सांग भलं. बोला बोला बाळूमा किती घोड्याच्या नावाने. सांग जय बाळूमामा. हे बाळू. तुम्ही सांगा पुण्यावर आले. हा, आणखीन कोण कुठून कुठून आलंय सांगा की. ही आमचे सागर भाऊ आले ते पुण्यावरनं. हा आणि ही आमचे विक्की भाऊ आले ते पुण्यावरनं बाळूमामा सेवा करण्यासाठी. हा माणूस आहे मुक्ताईनगरचा, हा, जळगाव. तिकडून 2 महिने झाले सेवा करते बाळूमामाची. ह्यो आहे माणूस मग सोडता. हा, त्यांना सुद्धा देवाची आवड भरपूर आहे आणि देवाची सेवा करण्यासाठी आले, मेंढी माऊली सेवा करण्यासाठी. आणि हा माणूस आहे दौंड तालुका, हा, हा बाळूमामाचा मेडिकल आहे. हा आमचा आहे जालू, ह्याचा आहे पुणे जिल्ह्यातला आहे. हा, लय सेवा करतो, ढाळं पाडतो, मेंढरांसाठी मेंढरावर आपडतो. हा ना, अशा पद्धतीने हे झाड तोडतात. झाडं पुन्हा. हे बघा, हे लिंबाचं झाड तोडलंय. आणि ह्या दाराची लक्ष्मी बसल्या ह्या माणसाला आता इथून पुढे कधी कमी पडणार नाही, हा, कधीच कमी पडणार नाही. एवढ्या वर्षी काही लक्ष्मी थांबत नाही, पण आता थांबली इथं, पण कधीच दोघांना कमी पडू देणार नाही. आता किती दिवस आहेत तुम्ही इथं? तिथं आता आम्ही गुरुपौर्णिमेबद्दल आहे. हं, हं. गुरुपौर्णिमेनंतर आमचा तळ जाणार आहे पुढं अकलूजला. किती नंबर तळ आहे तुमचा? पालखी नंबर 15. 15. कारभारी राहुल दादा वाघमोडे. हा हा. या काकांनी त्यांचा खूप छान अनुभव सांगितला होता. त्यांच्याकडे काहीच नव्हतं. आता सध्या त्यांच्याकडे 2 सोन्याची दुकान आहेत. बोला बाळूमामाच्या नावाने. बोला बाळूमामा शेळ्यामेंढ्याच्या नावाने. बोला बाळूमामा किती घोड्याच्या नावाने. बोला बाळूमामाच्या नावाने. जय बाळूमामा. त्यानंतर इकडे आम्ही थोडेसे टप, पाट्या असं पाण्याने भरून ठेवलं होतं, बोर चालू करून. कारण की तिथंच खाल्ल्यानंतर लगेच मेंढ्यांना पाणी पिता यावं, त्यासाठी सर्व भांडे भरून ठेवले होते. हे पाय इकडून तिकडे छान पळायला लागलेले पाहून ते दृश्य तर अगदी डोळ्यात साठवून ठेवावं वाटत होतं. आजचा दिवस ना खूप छान होता, कारण की खरोखर मामाच आले होते असं वाटत होतं. मामांच्या तळावरील सेवा असो किंवा मेंढी माऊलीची सेवा असो, कुठलीही थोडीशी जरी सेवा केली तरी खूप मोठा मेवा मिळतो. खरंच आज मेंढ्याच्या रूपात मामांनी आम्हाला दर्शन दिलं. आज खूप आनंदाचा आणि अविस्मरणीय दिवस होता आमच्यासाठी, कधीही न विसरणारा. इथं मेंढ्या राखायला आलेल्या काका, मामा, भैया, दादा यांना सर्वांना मी थोडंसं आपलं भाजी भाकरी साधी सिंपल जेवण बनवलं होतं. ते म्हणले होते ठेचा आणि भाकरी बनवा, कारण की भात, पुरी, भाजी असं सकाळ संध्याकाळ ते तेलकट जेवण खाऊन ते कंटाळलेले आहेत. त्यामुळं त्यांना ठेचा आणि भाकरीच खायची होती. त्यामुळे आम्ही थोडंसं बनवलं होतं त्यांच्यासाठी. ते तर नकोच म्हणत होते, परंतु आम्ही बनवलं. दुपारनंतर यांनी हे लिंबाचं झाड, उंबराचा पाला असं बरंचसं मेंढ्यांना काही काही टाकलं होतं. नंतर आम्ही इकडं सर्वांनी ओटी वगैरे भरून घेतली होती मेंढीची. एक मेंढी काकांनी त्या आतमध्ये आणली होती. इथं आता सर्वांच्या ओट्या भरून झाल्या होत्या. त्यानंतर थोडेसे मेंढी माऊलीला गहू खायला दिले होते, परंतु जास्त जर खाल्लं तर पोट फुगेल ते काका म्हटले, त्यामुळे थोडेसेच खाऊ घातले आणि भास केले.
हे पहा, असं सर्व रानभर मेंढ्या पाहून एक आनंद वेगळाच होता बरं तो. आता शब्दात सांगता येत नाही. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणखीन नवनवीन मी शॉर्ट्स व्हिडिओ नक्की टाकेन. आणखीन 3 दिवस बघा आहे. खरंच आज मी अनुभवलंय की बाळूमामाच्या तळावर कुठलीही सेवा असू द्या, स्वयंपाक करायची असू द्या, अगदी भांडी घासायची असू द्या किंवा मेंढी माऊलीला खाऊ द्यायची असू द्या, काही कुठलीही सेवा असू द्या, परंतु त्याचा थोडीशी सेवा करा, खूप जास्त मामा मेवा देतात. त्या काकांनी सांगितलंच होतं, हा देवच असा आहे, घेत नाही, तो देतो फक्त. तुम्ही थोडंसं काहीतरी करून पहा, तुम्हाला त्याच्या दुप्पट तिप्पट देतो. हे सर्व झाल्यानंतर आम्ही सर्वांनी जेवण करून घेतलं होतं. या ज्या बायका सर्व दिसत आहेत ना, ह्या आम्हाला मदत करू लागायला आल्या तर सर्वांनी स्वयंपाकात छान अशी मदत केली. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, मामांचे आणखीन थोडेसे व्हिडिओ येतीलच.